नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे शेवग्याची आमटी। तर शेवगे घेतले। शेवगाची आमटी करायची पद्धत वेगवेगळी असते। एक जण शेंगदाण्याची कुटाची शेंगदाण्याचं कूट घालून आमटी करतात। आपण आज डाळ शिजवून शेवग्याची आमटी करणार आहे। ती सुद्धा आमटी कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे नंतर। मी मूग डाळ अर्धी वाटी आणि तूर डाळ अर्धी वाटी घेतले आणि 4 शिट्ट्या करून घेतल्या त्याच्या आणि हे चांगलं हलवून घेते। अगोदर व्यवस्थित मिक्स होऊन दे। पातेली ठेवले गरम करण्यासाठी। आता ह्या पातेल्यामध्ये घालूया आपण तेल। शेवग्याच्या आमटीसाठी घेतले मी इथं साहित्य: लाल तिखट, कस्तुरी मेथी, हिंग पावडर, मीठ, हळद, लसूण घेतलाय चेचून, कढीपत्ता, शेवगा, इथं मोहरी घेतले, जिरे, असं तेल। पातेल्यामध्ये पहिला तेल घालून घेऊया। तेल गरम झाले, यामध्ये घालूया जिरे, मोहरी आणि जिरे आपण घातले। यामध्ये आता घालूया कढीपत्ता, लसूण करपून द्यायचं नाही, आपण लगेच घालूया। गॅस बारीक करून भाजून घ्यायचं। घातलेला कढीपत्ता देश आहे, घातल्या किती छान वास आला एकदम। आता यामध्ये घालूया आपला हा माल मसाला, बघू शकताय, लाल तिखट, हिंग पावडर, मीठ। चला भाजून घ्या चांगलं। आता यामध्ये घालूया डाळ शिजलेली। बघू शकता, आमटीत घालण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलं होतं। हे कुकरमध्ये घालून हे पाणी घालता यात। जितकी पातळ पाहिजे तेवढी करू शकता तुम्ही, बघा तर। आता ह्यामध्ये घालूया आता आपला शेवगा। देशी शेवगा आहे हा, खूप छान लागतो देशी शेवगा। आमटी उकळी फुटत आहे। आता आपण घालूया भरपूर अशी कोथिंबीर। बघा तर आपली आमटी कशी दिसत आहे, एक नंबरच। गावाकडच्या आमटींचा नादच नाही करायचा। आमटी आता 10 ते 15 मिनिटं चांगली शिजून घेऊया, म्हणजे शेवग्याची शेंग शिजली की मग आपली आमटी शिजणार। आपली आमटी कशी उकळते बघा, एकदम मस्तच। शेवग्याची शेंग पण शिजत आले आणि 5 मिनिटं आपण बघा कशी दिसते, शिजत आले थोडीशी आणि 5 मिनिटं आपण शिजवूया। हे शेवग्याची आमटी झाली तयार। आमटी शिजत आहे, घरभर वास सुटला याचा। चला तर आपण एका वाटीत काढून घेऊया तुम्हाला दाखवायसाठी कशी झाली बघा आमटी। आहा, शेवग्याची आमटी भाकरी, गरम गरम भाकरी किंवा चपाती, भात। आमटी एकसारखी झाली कशी। कोणतीही आमटी एकसारखी होण्यासाठी थोडीशी मूग डाळ घातली की आमटीला, डाळीच्या आमटीला व्यवस्थित घटसर होतं। आपली शेवग्याची आमटी तयार झाली, खूपच छान दिसत आहे बघा कशी। असंच माझं चॅनल पाहत राहा आणि माझ्या साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जावा बरं का। धन्यवाद।